ही युद्धनीती ठरवायची बैठक आहे का या श्लोकांची मैफिल? खामोश, ये हमारी तौहीन है। मग माझा अपमान नाही झाला? औरत का क्या मान और क्या अपमान? क्यों? औरत इंसान नहीं होती? हाँ होती है, लेकिन पहले औरत। औरत और आईना क्या फर्क है? मी आईने नाही बघत, तलवारीच्या पात्यात बघते। जैसे आपने कभी तलवार उठाई भी है? माझी तलवार जर म्याना बाहेर उसळली ना तर गर्दन राहणार नाही। गाजी खान! चुप! खामोशी इख्तियार हो। राय बगान, आप कुछ देर के लिए शामियाने के बाहर जाएं। ह्या दोन शक्ती एकत्र येऊ नये ह्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे खान आणि सिद्धी यांच्यात दरी राहील आणि आपल्याला शाहिस्ते खानाबरोबर मैत्री करून आलेल्या प्रसंगाला बगल देता येईल। त्यासाठी औरंगजेबाचा खलिता सिद्धीच्या हाती सापडण्याची व्यवस्था केली तर? गंगाधर पंत, तुम्हाला पुन्हा एकदा जोखीम पत्करावी लागेल असं दिसतंय। आज्ञा करा राजे। पंत, तुम्हाला पुन्हा सिद्धीच्या भेटीला जावं लागेल। राजे, अशा वातावरणात? अहो, तो सिद्धी गुस्सात असणार। असणारच। मी तुझ्यावानी हल्ला केला म्हणून तू चिडला असेल राज। त्या हल्ल्याशी आपला काय संबंध? म्हणजे अहो राजे, आपल्याच इशारतीवर हल्ला झाला असा त्याचा समज असणार। जर सिद्धीचा असा गैरसमज झाला असेल तर तो दूर करायचा आपण। त्यासाठीच पंतांनी जायचं आहे। थोडक्यात घडल्या प्रकाराबद्दल आपण अनभिज्ञ आहोत असं दाखवायचं। बरोबर। हात जोडून माफी मागतो राजांच्या वतीने। जे झालं त्याचं तुमच्या इतकंच आम्हालाही आश्चर्य वाटते। हमें पूरा यकीन है ये हमला तुम्हारे कहने पर ही हुआ है। नाही, कर्नूलच्या सिंहाचा वेढा एवढा मजबूत आहे की फितुरीस वाव नाही। चौक्या पहारे अहोरात्र जागे। आम्ही कसा आणि कुणाला आदेश देणार? अशक्य। तेरे मीठे लफ्जों के जाल में ये सिद्धि फंसने वाला नहीं है। हम यकीन के साथ कह सकते हैं धोखा तुमने किया है। बिल्कुल नहीं, हा तुमचा वहम आहे। वहम? मेरे कुछ लोग जरूर तुमसे मिले हुए हैं। तसं असतं तर एव्हाना तुम्ही विजापुरास आणि आम्ही राजगडावर पोहोचलो असतो। गद्दारी तो तुम्हारे जहन में है और इसका सबूत हमें प्रतापगढ़ में मिल चुका है। जैसी करनी वैसी भरनी। जर अफजल खान आमची मान बगलेत दाबत नाही तर त्याची गर्दन आजही शाबूत असती। परंतु सिद्धी जोहर आम्हाला चांगलं वागवतात। आम्ही त्यांचा आब ठेवणार, मान अकराम ठेवणार। क्या मान अकराम करोगे बोलो? आपणास शरण येणार, पना द्यावी आपण। पना? होय, आम्ही कर्नूलच्या सिंहास भेटायला येणार। जरूर आना, लेकिन अकेले, हाथ बंधे हुए। मंजूर। ठीक है। एक विनंती होती हुजुरांच्या पायाशी। बोलो। पुन्हा असे हल्ले आपल्यावर करू नयेत असा आदेश राजगडावर पाठवायचा विचार आहे। अर्थात आपली परवानगी असेल तरच। ठीक है। क्या काम है बाबा? तू अफजल का बेटा फाजल है ना? जी, ये आपने कैसे पहचाना? अल्लाह का बंदा हूँ, जानता हूँ कौन है तू। बाप हारा लेकिन बेटा जीतेगा। अल्लाह तुझे फतेह देगा। कैसे? परखना चाहते हो? आंखें बंद कर, अल्लाह को याद कर।
आलमगीर औरंगजेब के मोहर का खलीता. पण या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर हे मुश्किल काम करावंच लागेल. पण आता यो सिद्धी एवढा मजबूत कडवा कुठं सापडणार त्याच्यात झिरप? सापडेल. आणि त्यात तो स्वतःच्या सावलीवरही शंका घेईल इतका संशयखोर. संशय. संशय? होय संशय. हाच तो झिरप. बाजी बांधल सिद्धीच्या फौजेत शंकेचा चिखल निर्माण करायचा. वरून कोसळता पाऊस आहेच आपल्या मदतीला. निरोप आहे तुमच्यासाठी आऊसाहेबांचा. काय? आऊसाहेबांना तुम्हाला भेटायचंय. नवाब शाहिस्ता खान का खलीता आया है. लिखते हैं कि एक के बाद एक बड़ी फतेह मिल रही है. आदिल शाही से उबी हुई जनता अब मुगलिया सल्तनत का इस्तकबाल कर रही है. माशाल्लाह, ये वाकई में अच्छी खबर है. कौन सा मुल्क, कौन से किले जीते हैं? बहादुरगढ़ पर उन्होंने कब्जा कर लिया है. बहादुरगढ़? बहादुरगढ़ तो अपना ही किला है. नहीं ऐसा तो नहीं कि मामू जान ने अपने ही लोगों को हरा दिया? नहीं नहीं, ऐसे कैसे हो सकता है? हमारे मामू जान कुछ भी कर सकते हैं. आगे लिखा है कि तोरनागढ़ जीत लिया है. तोरना जीत लिया? वाह, ये हुई ना कुछ बात. और कल वो प्रचंडगढ़ जीतने वाले हैं. क्या दिमाग खराब हो गया है क्या वजीर आला? आंखें धुंधला गई है? क्या हुआ जहांपना? प्रचंडगढ़ और तोरना एक ही किले के दो नाम हैं. उनसे कहो कि पहले दक्खन के नक्शे को देखें, उसे याद करें, ठीक से समझें और फिर जो जंग जीतनी है जीते. मसूद, इधर जी और फाजल पर नजर रखो. कि हुजूर क्या हुआ? सुना है पन्हाले से थैलियां नीचे आ रही हैं. नहीं, किसी भी चीज की जोखिम नहीं उठा सकते हम. तुम सिर्फ उन दोनों पर निगाहें रखो बस. अरे ठोवा जी मालक, जा पटकन घोडा काढ. तुला एक थैली घरपोच करायची आहे. जी. बघानी टोळ्यानं ऐका. नको, सांभाळून जा. यामध्ये सोन्याच्या मोरा आहेत. कुणाच्या नजरेत पडू नग आणि कुणाला सांगू भी नग. इधर जी तो बहुत पुराना भरोसेमंद सरदार है फौज का. लगता है वो भी बेईमान हो गया है. पर वो गद्दारी पर कैसे उतर आया? अरे दौलत बाबांनो, दौलत. अरे दौलत माणसाला माणसात बसवते आणि माणसात उठवते. ये जो बोलता था सच निकला. हम लोग पागल हैं जो इतना मेहनत कर रहे हैं? नहीं तो क्या. ताबडतोब सगळं धान्य आणि गुरंढोरं जमा करायची. करतो जमा. अरे वा, मला वाटलं तुमच्याकडून प्रतिकार होईल, पण तुम्ही खुशीनं तयार झालात. याचा अर्थ तुम्ही मोगलाईत यायला तयार आहात. नाही नाही, अहो तुम्ही असं किती बी ओरबाडून नेलं तरी आमची माऊली आम्हाला उपाशी राहू देणार नाही. आणि आम्ही बी तिची साथ कधी सोडणार नाही. कोण आहे ही माऊली? जिजाऊ आऊसाहेब. मग भेटताय का आमच्या माऊलीला, आऊसाहेबांना? खरं सांग, कोण आहेस तू? नदीला नाव असते, पाण्याला नसते. आणि आमची नदी म्हणजे आऊसाहेब. मग भेटताय का आऊसाहेबांना? ठीक आहे, तयार आहे मी भेटायला.
नहीं केदार जी, आपसे ये उम्मीद नहीं थी. अहो हुजूर, काय झालं? अहो रातच्यानं डोळ्यात तेल घालून उभा आहे मी. तेल? या आंखों में धूल फेंकी जा रही है. हुजूर, ये थैली घर भिजवाई थी ना? शिवा ने दी हुई ये थैली घर भिजवाई थी क्या नहीं? हुजूर, हुजूर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो तुम्हाला काहीतरी यंगा अभी नहीं, रात को. अभी अपना काम करो. सिद्धीच्या फौजेतल्या प्रत्येकानं दुसऱ्याकडे संशयानं बघितलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे सिद्धीने जवळच्या सरदारांकडे संशयानं पाहिलं पाहिजे. हो, तरच पिळदार दोरावर ताण वाढणार. ये असा. बरोबर. जसा संशयाचा ताण वाढत जाईल, जसा शंका कुशंकांचा जोर वाढत जाईल, तसतसे आपण ध्येयाजवळ पोहोचू. थांबा. तलवार, अहो देवीला भेटाय आलाय, देवीच्या दारात आलाय, शस्त्राची गरज काय? या. रायबागन, या सगळ्या धामधुमीत त्यांची तब्येत बरी राहील ना? आमच्या राणूबाई आमची वाट बघत असतील, शंभूराजे आबासाहेब म्हणून रडत असतील, त्यांनी धोसरा काढला असेल. आमचे आबासाहेब माहुली गड सोडून गेले तेव्हा आमची जी अवस्था झाली, तीच गत आमच्या लेकरांची. सुखाचा घास कोणाच्या नशिबी नाहीच का? आता कुटुंबाची, स्वराज्याची सगळी मदार आऊसाहेबांवर. रायबागन, आम्हास तुमची मदत हवी. मदत? कसली मदत? एका बाजूस राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेत, तर दुसऱ्या बाजूस शाहिस्त खान स्वराज्यावर चालून आलाय. त्याच्या सोबत आम्ही आहोत आणि आम्ही हे स्वराज्य संपवणार. हे जेवढं स्वराज्य आहे त्याहून जास्त ते आमचं घर आहे. असेल. काही वर्षांपूर्वी तुमच्या घरावरही असं संकट आलं होतं. काय केलं तुम्ही? मी लढले. आम्हीही लढू शकतो. होशियार, जागते रहो. होशियार, जागते रहो. आप यहाँ? देवळात आहे. देवी समोर आहे. तुम्ही निश्चिंत राहा. हमला! धोखा! भागो! क्या हुआ? भागो! हमला! दुश्मन! भागो! 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 राजे, हा आरडा ओरडा कसलाय? लांडगा आला रे आला, ही गोष्ट ठाऊक आहे का? माहिती आहे ना दादा. त्याचीच ही सुरुवात. चला झोपूया. भागो! भागो! खामोश!
कहाँ है दुश्मन? कहाँ है दुश्मन? क्यों चिल्ला रहे थे फिर? बोलो, क्यों चिल्ला रहे थे? तू क्यों चिल्ला रहा था? मैं तो सोया था हुजूर, कोई चिल्लाया इसलिए मैं भी चिल्लाया। इसके बाद किसी ने ऐसी हरकत की तो यही हश्र होने वाला है सबका। याद रखो, पहले देखो, सोचो, समझो, पूछताछ करो, उसके बाद चिल्लाओ। तुम्ही आम्हास वाचवलत का? तुम्हाला नाही, मी स्वतःला वाचवलं. मतलब? तुमच्या अंगावर साधा ओरखडा जरी उमटला तरी तुम्हाला दैवत मानणाऱ्या तुमच्या रयतेनी मला जिवंत ठेवलं नसतं. मावळे आजूबाजूला छुपे पहारे देतात हे जाणून होता. शिवाय नदीने कितीही अवखळपणा केला तरी शेवटी सागरालाच जाऊन भेटायचं असतं. आणि सागर म्हणजे मोगल साम्राज्य. आणि आपला हा स्वराज्याचा ओघळही त्या सागरात मिळावा आणि इतिश्री म्हणून मोकळं व्हावं. स्वराज्यास ओघळ समजलात, त्यावरून तुमच्या पंडिता या किताबाची मातब्बरी कळली. ओघळच आहे तो, मराठ्यांच्या मावळ्यांच्या रक्ताचा ओघळ, तमाम आयाबायांच्या अश्रूंचा ओघळ. धर्मराज युधिष्ठिरांच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीवर पडला असता तर पृथ्वी नष्ट झाली असती. त्या रक्ताच्या थेंबापेक्षा स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्ताचा थेंब लाख पटीने श्रेष्ठ. हा त्याचा ओघळ आहे, समजलं? मुघल साम्राज्याचं कौतुक तुम्हास, आम्हास नाही. मी वास्तव बोलते आहे. आम्ही विस्तव बोलत आहोत. रायबागन, तुम्ही आहात, आम्हीही आहोत. आई भवानीच्या कृपेनं हा पेच सुटेलच. परंतु आज तुम्हाला निक्षून सांगतो, तुमचा हा मुघल साम्राज्याचा सागर कोरडा तर होईलच, परंतु तुमच्या आलमगीर औरंगजेबाचा शेवटही ह्याच मातीत होईल. हे शक्य नाही. आम्ही शक्य करून दाखवू. पैज, पैज. लक्षात ठेवा, मनुष्याचं एक आहे, त्यास अन्नानं मारलं की तो नमतो, त्याच्यावर उपकार केले की तो सदैव सलाम ठोकतो. रायबागांचं तेच झालंय. म्हणूनच शाहिस्ते खानाला ती सगळं सांगेल असं वाटतं. नाही, रायबागांच्या आत अजूनही माहूरची घरंदाज सावित्री जिवंत आहे. आम्ही तेवढा विश्वास ठेवलाय तिच्यावर. फिलहाल आगे हमें क्या करना चाहिए? आपको जल्द से जल्द पूना जाना होगा. पूना? क्यों? आता धुवाधार पाऊस सुरू होईल. हा उंच सह्याद्री, जीव घेणा पाऊस आणि जिजाबाईची फौज. आपले काय नि कसे हाल करतील सांगता येणार नाही. तखलिया, आज पहली बार हमें एहसास हुआ कि रायबागन हमसे कुछ तो छुपा रही है. आपने शायद गौर नहीं किया, लेकिन जब उसने जिजाबाई के बारे में बातें की, उसकी आंखों में एक अजीब सी चमक थी. इसका मतलब यह नहीं कि उसने हमसे जो कहा वो झूठ था, बल्कि जो कहा वो पूरा सच नहीं था. उस पर नजर रखी जाए? नहीं, अभी उसकी जरूरत नहीं. अवराज,
लंकेत राक्षस कुठं नाही, जिकडे बघावं तिकडे राक्षसच. होय राज, त्यामुळे फक्त हल्ला कुठं करायचा एवढं सांगा. हो 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 बाजी, हल्ला करूच, पण त्याआधी बांधलांच्या फौजेतले 50 मावळे निवडा. प्रत्येक मावळा असा की जो एकटा शस्त्राशिवाय 10-15 गनिमाला लोळवू शकेल. बांदलाच्या फौजेतील हर एक मावळा तसाच. तुम्ही फक्त सांगा राज. शिवा, आपले हे 50 मावळे जौहरच्या वेढ्यात नोकरीला लागले पाहिजे. अवघड आहे, पण कोशिश करतो. पण ही सगळी माणसं शक्यतो बाजी घोरपडे आणि केदारजी यांच्या तळावर नोकरीला लागली पाहिजे. जी, आला ध्यानात. मसूद, जी हुजूर. केदार जी और फाजल के साथ साथ बाजी पर भी नजर रखो. उनकी हर जानकारी मुझे चाहिए. वो कहां जाते हैं, किससे मिलते हैं, सब कुछ. आप बेफिक्र रहिए हुजूर, ये जिम्मा मेरा. सरकार, माझे काम होतं तुमच्याकडे. बोल. अहो, माझ्या गावातली काही नुसती झाडागत वाढलेली पोरं आहेत. खायाला कार आणि धरणीला भार. अहो, घ्या ना त्यांना तुमच्याकडे चाकरीला ठेवून. अहो, तेवढी सुधारतील. बोलू का त्यांना? बाहेरच थांबलीत. बोलव. अरे या रात. काय रे पोरांनो, माझ्या फौजात काम कराल का? वय वय वय, फौजेत बी आणि बाजार बुनगे म्हणून बी ठेवा. आजपासूनच ठेवा का आम्हाला. हे चला रे. कोई है बाहर? थी, राय बागन थी. राय बागन? क्या उस पर नजर रखी जाए? सोच रहा हूं, लेकिन सिर्फ राय बागन पर ही क्यों? पूरे इलाके पे नजर रखो. वाई से भोर तक गश्ती पथक भेजो. जी हुजूर. मराठों के आपसी तालमेल को तोड़ो. खबरें पहुंचाना मुश्किल कर दो उनके लिए. हुजूर, राजगढ़ से पनाला कोई खबर नहीं पहुंचेगी. इसकी खबरदारी ली जाएगी. शाबाश. और दूसरी बात, पनाला में शिवा और सिद्धि के बीच क्या चल रहा है, ये हमारे लिए जानना बहुत जरूरी है. उसका भी इंतजाम हो जाएगा हुजूर. खानाच्या एकूण हालचालीवरून आम्हाला असं वाटतं तो पन्हाळगडाकडे कूच करेल. आम्हासही तेच वाटतं. खान पन्हाळा जवळ करेल. भाऊसाहेब, पण ते बी तयारीच आहेत. भाऊसाहेब, भाऊसाहेब, खानाची फौज निघाली. कुठं? राजगडाच्या दिशेनं. राजगड? भाऊसाहेब, आता आपल्याला झपाट्यानं तयारी करायला हवी. परंतु राजगड तर तयारीचा आहे. तेवढी तयारी पुरेशी नाही. पंत, त्याला राजगडाच्या पायथ्याशी पोचायला किती दिवस लागतील? 15 दिवस. अगदीच वेगानं आला तर 10 दिवस. म्हणजे 10 दिवसांचा कालावधी आहे आपल्या हातात. जी. स्वराज्याचे सर्व कारभारी, सर्व मातब्बर, बळीवंत सरदार, सर्वांना राजगडावर बोलवा. जी. नमस्ते हुजूर. आओ पंत, क्या पैगाम लाए हो? शरण येण्यापूर्वी आपली आणि राजांची एकतरी भेट व्हावी अशी इच्छा आहे राजांची. त्यासाठी हुजूरांनी लवकरात लवकर वेळ द्यावा अशी विनंती आहे. मुलाकात मुमकिन नहीं है. बिना शर्त के सिवा को हमारी पनाह में आना होगा. और एक बात, हमारी तरफ से सिवा के लिए एक नजराना है. एक बहुत ही कीमती बात हम आपको बताने जा रहे हैं. तुम्हारे राजा को जरूर बताना. उसे कहना, मुगल सरदार शास्ते खां
1 लाख की फौज लेकर राजगढ़ निगलने के लिए तेजी से आगे बढ़ रहा है। राजे घात झाला, राजे घात झाला. काय झालं गंगाधर पंत? हो राजे, शाहिस्ते खानाची लाखाची फौज राजगडावर चालून निघाली आहे. ही खबर तुम्हाला कोणी दिली? सिद्धी जोहरने. आम्हाला राजगडाची चिंता नाही. राजे, लाखाची फौज निघाली आहे. गंगाधर पंत, जर ही लाखाची फौज मावळात आत शिरली तर तिला बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल. तानाजीराव, येसाजी कंक, सरदार नलावडे, सरदार मरळ, पोकळे ही सगळी मंडळी वाघाच्या काळजाची आहे. शिवाय राजगडावर प्रत्यक्ष जिजाऊ आऊसाहेब आहेत. जर त्यांनी रुद्रावतार धारण केला तर शास्ता खानाची खैर नाही. म्हणूनच शास्ता खानामध्ये शहाणपण अबाधित असेल तर त्यानं राजगडाची वाट धरू नये. बाकी त्याची मर्जी. बोलो राय बाघन, कहां तक जाकर आई आप? राजगड तक. पण फौज न्यायचा विचार करत असाल तर मुश्किल आहे. मराठ्यांनी जागोजागी रस्ता मुद्दाम खराब केलाय. चर, खड्डे खणले. किस हद तक खराब किए हैं? पायथ्याशी पोचायला 1 महिना जाईल आपला. अरे यही तो चाहते थे हम. हमें राजगढ़ जाना ही नहीं था. दुश्मन के फौज से ऐसी ही मेहनत करवाई हमने. हुजूर, कम से कम हमें तो बताइए, आपको आखिर जाना कहाँ है? पुरंदर. पुरंदरवर मुरारबाजी आहेत. त्यांच्याकडे रसद पोचवा ताबडतोब. मावळ्यांची कुमक पाठवा. बहिर्जी, आम्हास दुसरी चिंता. आपण राजगड सुरक्षित असल्याची खबर पन्हाळावर पोचवावी. वय आऊसाहेब, ती जबाबदारी माझी. लय दिवसांनी आलात. अहो येत जा. तुम्ही आला म्हणजे तेवढंच जीवाला आधार. अरे माझा काय ठाव ठिकाणा. जिकडे ग्रह तारे तिकडे माझी भ्रमंती. होय, पण ग्रह ताऱ्यांवरून जर का निरोप द्यायचा असेल तर येतो मी. नीट ऐक. आता सप्तम स्थानी बुध आहे आणि तो कन्या राशीत आहे. स्वगृही आहे. आलं का लक्षात? काय बोलताय, काय कळत नाही हो. या स्थानात बुध. बुध म्हणजे राजा. राजाचं घर सुरक्षित आहे. भयंकर बळही आहे. परंतु काय? संकटाची सावली 10व्या स्थानी आहे. पुरंदर. तुझ्या घरच्या मालकाला जाऊन सांग. आणि नुसतं सांगू नको, कारण सांग. होय होय, सांगतो. पुरंदरची पाहणी करून आलो. कैसा है पुरंदर दिसतो सोपा, पण आहे अवघड. त्याला वेढा घालणं आणि संपूर्ण वाटा बंद करणं सोपं नाही. म्हणजे जवळजवळ अशक्य. गड बेलाग आहे. ये तो होता ही है. गडाचा गडकरी देखील कसलेला योद्धा आहे. वेढा घालून गड हाती यायला 1 साल जाईल. आप कहीं ये तो नहीं कहना चाहती कि हम पुरंदर न जाए? छोड़ दो पुरंदर किले को अपने हाल पे. अब हमारी उंगली बार बार पुणे की तरफ इशारा कर रही है. बाजे, पुण्यात शास्ता खानाची छावणी कुठे आहे? राजे आंबेलोडा, तांबडी जोगेश्वरी आणि गावठाण. आणि शामियाना कुठे त्याचा? शामियाना कुठला राजे?
अहो तो तर लाल महालात उतरलाय. लाल महाला? ज्या लाल महालात ये है लाल महल. जी नवाब साहब. नवाब साहब, हा महाल जिजाबाईंनी त्यांना पुण्यात राहण्यासाठी बनवून घेतला होता. अच्छा, उसने कभी सोचा भी नहीं होगा कि इस महल में अब हम रहेंगे, वरना बहुत बड़ा महल बनवा लेती. हुजूर, अगर आप कहे तो आपके रहने का इंतजाम कहीं और कर सकते हैं. हम इसी लाल महल में रहेंगे और इस लाल महल को हरे में तब्दील करेंगे. जी हुजूर. और उंगली उठाकर जीजाबाई से कहेंगे कि देखो, जो महल तुमने अपने लिए बनाया है वो आज हमारा है. ठीक वैसे ही जैसे स्वराज तुमने अपने लिए बनाया अब हमारा होगा. अरे भाई, डालो डालो और डालो तेल. बस इतना ही, तेल खत्म होने जा रहा है. अरे छावनी में बहुत सारा तेल है, भाई खान से मंगाओ जाओ. भाई खान ने तेल कम डालने बोला है. परसों तक मीरज से तेल की हंडियां आने वाली है, तब जलाएंगे धनाधन. शुक्रिया. मीरज. सिद्धीच्या छावणीतलं तेल संपत आलं आहे, म्हणून सिद्धीनं एक तुकडी तेल आणण्यासाठी मिरजेस पाठवली आहे. परंतु एवढ्या तातडीने निरोप का पाठवला? म्हणजे काही समजलं नाही. छावणीवरचं तेल संपलं तर काय होईल? छावणीत अंधार होईल. आणि अंधार झाला तर राजेंना बेढा फोडता येईल. हो, आणि तेल पोचलं तर छावणीत पुन्हा मशाली आणि पलिते पेटतील. म्हणूनच मिरजेहून तेल घेऊन निघालेली तुकडी तेलासह सिद्धीच्या छावणीत पोचता कामा नये. बुरखान, हुजूर आप. कोई शक को शुबा, कोई शिकायत? नहीं हुजूर, बिल्कुल नहीं. लेकिन हमें खबर मिली है कुछ मराठा सरदार हमारे तेल को बर्बाद करना चाहते हैं. फौरन इन बुधेलों को फौज से घेर लो, हमें इसकी हिफाजत करनी है. गनीम सावध झालाय. हीच वेळ. एकदा का त्यांनी वेळा घातला की आपला बेत सफल होणार नाही. दुश्मन हमला कर रहा है. होशियार. हर हर हर. हमें तेल बचाना है. शाबास माझ्या वाघांनो. आलेच पुढे तर अंगावर घ्यायला मागे मावळेत. घाबरू नका, फक्त बाजूला व्हायचं, पण दगडाचा मारा सुरूच ठेवायचा. खत्म, तेल खत्म, रोशनी खत्म. बघितलं? बाजी बांधल बघा. बघा, सिद्धीच्या छावणीत अंधार झाला. पन्हाळ्याच्या पायथ्याशी काळोख दाटला. राजे, सिद्धीच्या छावणीतले तेलाचे साठेच संपलेत.
सिद्धीच्या अकलेचे रांजण बुधले रिकामे झाले, तसेच तेलाचे रांजण बुधलेही रिकामे झाले. आता या अंधाराचा आपण पुरेपूर फायदा करून घेऊ. राजा तुम्ही फक्त आदेश द्या. या अंधारातून सिद्धीच काय, पण अवघी आदिलशाही सावरता कामा नये. आपल्याला हव्या त्या उजेडाकडे जाण्यासाठी हा सिद्धीच्या छावणीतला अंधारच सोबत करेल. हर हर हर